नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. हिंदीच्या पी-वाय-क्यूमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. टी-ई-टी पेपर क्रमांक 1 असेल किंवा 2 असेल, हिंदी विषय जर आपण घेतला असेल, तर त्यासाठी ही तासिका खूप महत्त्वाची आहे. सुरू करूया आपण आपली आजची तासिका. पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा वर्ण कंठ ओष्ठ म्हणजेच कंठ और ओष्ठ दोनों से उच्चारित ध्वनि का उदाहरण है. तर या ठिकाणी जर बघितलं तर ओ जो आहे, ओ और औ का उच्चारण कंठ और ओष्ठ के सहयोग से होता है, इसलिए इन्हें कंठस्थ वर्ण कहते हैं. आलं लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक ओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, हिंदी वर्णमाला में ड आणि ढ और ढ दोन्ही ध्वनियों को क्या कहा जाता है. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक सी जर बघितला तुम्ही, उच्चिक्त या ताडन जात व्यंजन हे जो आहे, हा पर्याय क्रमांक जो सी आहे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता याचं कारण काय आहे, तर या ठिकाणी जेव्हा या अक्षरांचा उच्चार होतो तेव्हा त्या ठिकाणी आपली जीभ जी आहे, ती जीभ त्या ठिकाणी झटक्यानं खाली पडते. म्हणून यांना या ठिकाणी उच्चित किंवा द्विगुण व्यंजनसुद्धा म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा पर्याय बघा, प्रश्न क्रमांक 3 बघूया. शुद्ध वर्तनी शुद्ध लेखन वाले शब्द का चयन कीजिए. तर या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहे, कवयत्री, कवयित्री, कावयित्री आणि कवयित्री. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, कवयित्री जो आहे तो ह्या ठिकाणी शुद्ध शब्द, शुद्ध लेखनवाला शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. निम्नलिखित में से कौन सा वर्ण घोष म्हणजे सघोष आहे की नाही, म्हणजे ज्याच्यातून कंप निर्माण होतं, और अल्पप्राण दोनों है. म्हणजे या ठिकाणी दोनचा कॉम्बो आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे तो अल्पप्राण पण असला पाहिजे, म्हणजे पहिलं, तिसरं आणि 5वं अक्षर असलं पाहिजे. त्यानंतर दुसरं कोणतं आहे, तर या ठिकाणी ते काय असलं पाहिजे, म्हणजे सघोष सुद्धा असलं पाहिजे, म्हणजे मृदू सुद्धा असलं पाहिजे. मग या ठिकाणी तुम्ही पहिला जर पर्याय बघितला, जर बघितला, तर जचा जो आहे ते स्थान जे आहे ते तिसरं स्थान आहे, म्हणजे तो तिसरा वर्ण आहे, म्हणजे तो अल्पप्राण सुद्धा आहे. आणि या ठिकाणी तो दुसरा, तिसरा, दुसरा, चौथा आहे की नाही. तर मृदू व्यंजन जर म्हटलं तर पहिलं, दुसरं कठोर असतं आणि तिसरं, चौथं, 5वं जे असतं त्याला आपण मृदू म्हणजेच काय म्हणतो, त्याला आपण घोषवर्ण असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 5वा प्रश्न बघा, निम्नलिखित में से किस शब्द की वर्तनी शुद्ध है. तर या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द जर ओळखायचं ठरलं तर या ठिकाणी बघा, तर पर्याय क्रमांक बी बघा, बी उज्ज्वल. उत अधिक उज्ज्वल के योग के व्यंजन से संधि के नियम के अनुसार दो आधे ज का प्रयोग होता है. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं, संधीच्या नियमानुसार उत अधिक उज्ज्वल शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वरों के उच्चारण में लगने वाले समय के आधार पर प्लुप्त स्वर का लक्षण क्या है. आता प्लुप्त स्वर म्हणजे काय ते समजून घेणं गरजेचं आहे. प्लुप्त स्वर म्हणजेच काय, की ज्याच्या उच्चारण करण्यासाठी आपल्याला म्हणजे ऱ्हस्व स्वराचा उच्चार करताना जेवढं आपल्याला या ठिकाणी वेळ लागतो त्याच्यापेक्षा तिप्पट वेळ लागतो. जसं ओम हा जो शब्द आहे, तर या ठिकाणी हा प्लुप्त वर्ण आहे. तर म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर प्लुप्त स्वर कोणता आहेत, तर या ठिकाणी जिनके उच्चारण में दीर्घ स्वर से भी अधिक तिगुना समय लगे, म्हणजे पर्याय क्रमांक ए, जास्त वेळ त्या ठिकाणी लागतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7, उच्चारण की दृष्टि से श म्हणजे मूर्धन्य श वर्ण का सही वर्ग कौन सा है. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक ए मूर्धन्यच होणार आहे. कारण का, तर या ठिकाणी त्याचं उच्चार जे स्थान जे आहे ते मूर्धा, म्हणजे या ठिकाणी जिभेचा वरचा आपला जो शेंडा आहे तो या ठिकाणी टाळूचा जो समोरचा अग्रभाग आहे, कठीण भाग, त्याला जाऊन स्पर्श होतो. म्हणून या ठिकाणी मूर्धन्य या श जे आहे, शरीर षटकोनाचा, याचं आपल्याला या ठिकाणी जे उच्चार स्थान आहे ते मूर्धाच आहे, म्हणून त्याला मूर्धन्य असं म्हणता येईल. म्हणून पर्याय क्रमांक ए मूर्धन्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से अशुद्ध वर्तनी वाले शब्द का चयन कीजिए. तर या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहे आपल्याला, त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, अशुद्ध वर्तनीवाला शब्द शोधायचा आहे. आता बघा, पहिला आंतरराष्ट्रीय शब्द बरोबर आहे, दुसरा तो पण बरोबर आहे, आशीर्वाद. पूजनीय सुद्धा बरोबर आहे. अधोपतन मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. अधपतन या ठिकाणी असा तो शब्द पाहिजे, अधोपतन नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी अधोपतन हा चुकीचा शब्द
आहे आणि तोच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न बघा, हिंदी वर्णमाला में अनुस्वार और विसर्ग को किस वर्ग में रखा जाता है. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक सी बघा. पर्याय क्रमांक सी जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी त्याला अयोगवाह, कारण का कारण हे पूर्णतः स्वर पण नाही आहे आणि पूर्णतः व्यंजन पण नाही आहे. आचार्य किशोरीदास वाजपेयीने हिने अयोगवाह कहा आहे. या ठिकाणी याचं स्पष्टीकरण काय आहे, ते अयोगवाह आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी अयोगवाह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. ज अधिक न के मेल से कौन सा संयुक्त व्यंजन बनता है. तर या ठिकाणी हिंदीमध्ये लक्षात ठेवायचं, आपण त्याला मराठीत ज्ञ म्हणतो परंतु हिंदीत ग्य म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक ए ग्य है की नाही. ग्य व्यंजन ज आधा और न पूरा के संयोग से बनता है. इसका शुद्ध उच्चारण ज्या जैसा ग्या जैसा होता है. म्हणून या ठिकाणी ग्य पहिला जो काही आपला पर्याय आहे तो या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए ग्य. चला पुढे 11वा प्रश्न बघा, शुद्ध वर्तनी का चयन कीजिए. श्रृंखला शब्द म्हणजे या ठिकाणी जो शब्द दिला श्रृंखला, त्या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला शुद्ध रूप ओळखायचं आहे. आता मराठीमध्ये श्रृंखला म्हणू आपण, परंतु इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये मात्र श्रृंखला असं म्हटलं जातं. तर पर्याय क्रमांक सी जो आहे श्रृंखला हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. वर पण तोच दिलेला आहे, इथं सुद्धा तोच आहे, पर्याय क्रमांक सी हे योग्य शब्द आहे किंवा योग्य शुद्ध शब्द आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12वा. जिन व्यंजनों के उच्चारण में मुख से वायु कम मात्रा में निकलती है और हकार जैसी ध्वनि नहीं होती उन्हें क्या कहते हैं. तर त्याला आपण अल्पप्राण म्हणतो. लक्षात य र ल व है की नाही, मराठीमध्ये आपण ते अल्पप्राण शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक वर्गामधला म्हणजे क चा वर्ग असेल, च चा, ट चा, प चा किंवा त चा, याच्यामधलं पहिलं, तिसरं आणि पाचवं जे वर्ण आहे किंवा अक्षर आहे ते सर्व अल्पप्राण मानले जातात. लक्षात. आता अल्प त्याचं जर स्फोट जर म्हटलं आपण, अल्प म्हणजे कम आणि प्राण म्हणजे वायू, ज्याला कमी वायू लागतो म्हणजेच काय अल्पप्राण. पर्याय क्रमांक सी अल्पप्राण व्यंजन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न 13वा बघा, उच्चारण की दृष्टि से अळ ध्वनि के संदर्भ में कौन सा कथन सही है. आपल्याला माहिती आहे, ळ हा मराठी जो काही आपला आहे मराठी भाषेतला शब्द नाही, तो द्रविडियन भाषेमधून आलेला आहे, स्वतंत्र वर्ण आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जर बघितलं तुम्ही, यह वैदिक स्वर व्यंजन ध्वनि से है जो दक्षिण भारतीय भाषाओं और मराठी के प्रभाव स्वरूप हिंदी में भी कुछ रूपों में प्रयुक्त होती है. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14वा. किस शब्द की वर्तनी शुद्ध है. तर या ठिकाणी एक आपला भ्रम आहे की हिरण्यकश्यप, मराठीमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी हिरण्यकश्यप बघायला मिळतो, परंतु खरं तो हिरण्यकश्यप नाही. पौराणिक जो नाम आहे, पौराणिक जो त्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू, हेच त्याचं योग्य उत्तर आहे, हिरण्यकशिपू. मग हिरण्यकशिपू कुठं कुठं आलंय, तर या ठिकाणी बघा आता 2 ठिकाणी आलंय हिरण्यकश्यपू, पण या ठिकाणी न जो आहे, न हा या ठिकाणी नळाचा चालणार नाही, तर आपल्याला बाणाचा पाहिजे. म्हणून हिरण्यकशिपू पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वरतंत्रियों के कंपन के आधार पर व्यंजनों के 2 वर्ग कौन से है. आता स्वरतंत्र जर म्हटलं तर त्या ठिकाणी काय होतं, घोष आणि कंपन निर्माण होतात आणि कंपनी निर्माण होत नाही. मग घोष आणि अघोष, मग या ठिकाणी पहिलं आणि दुसरं जे आहे ते अघोष वर्ण आहे आणि तिसरं, चौथं, पाचवं जे आहे ते काय आहे, घोष वर्ण आहे. त्याला मृदू म्हणतो मराठीमध्ये आपण, है की नाही, मराठी भाषेमध्ये. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, घोष आणि अघोष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी मात्र होणार नाही. चला पर्याय क्रमांक बी घोष अघोष हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. निम्नलिखित में से अनुनासिक चांद बिंदु का सही गुणधर्म कौन सा है. जर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी बघा, इसका उच्चारण नाक और मुख दोनों से होता है तथा उच्चारण धीमा होता है. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द का चयन कीजिए. अंत्याक्षरी, अंताक्षरी, अंत्याक्षरी, अंत्यक्षरी. तर पर्याय क्रमांक सी जो आहे ते या ठिकाणी त्याचा योग्य पर्याय आहे, अंत्य अधिक अक्षरी. त्याची जर फोड केली तर अंत्य अधिक अक्षरी, त्याच्यापासून अंत्याक्षरी शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक सी जो पर्याय आहे तो या प्रश्नाचा योग्य उत्तराचा पर्याय आहे. हिंदी में ए और ऐ का उच्चारण स्थान क्रमशः क्या माना जाता है. आता जर
ए जर बघितला आपण, ए हा कंठातून येतो आणि आई जो आहे तो तालव्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी कंठ तालव्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, वर्तनिकी दृष्टी से कौन सा शब्द अशुद्ध आहे. आता आपल्याला अशुद्ध विचारलेला आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं चातुर्य बरोबर, सौंदर्य बरोबर, औदार्य बरोबर. आता असं नाही होत, मूळ शब्द माधुर, मधुर आणि मधुरपासून माधुर्य तयार होतो, पण मग रफार पण लागेल आणि ता पण होईल असं होणार नाही. म्हणून या ठिकाणी एकतर माधुर्य राहील किंवा मधुरता होईल, पण मधुर्यता होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे चुकलेलं आहे. पण या ठिकाणी आपल्याला चुकीचं शोधायचं आहे, अशुद्ध शोधायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा. जिह्वा के उत्पादित भाग जीभ से उठने के आधार पर ई स्वरों को किस वर्ग में रखा जाता है. जर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी ई आणि ई म्हणताना आपल्या जिभेचा पहिला शेंडा म्हणजे सुरुवातीचा शेंडा अग्रभाग उचलला जातो. म्हणून या ठिकाणी अग्रस्वर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. एवढंच नाही, ई ए आणि ऐ हे म्हणताना सुद्धा समोरचाच या ठिकाणी जिभेचा भाग उचलला जातो. म्हणून त्या ठिकाणी अग्रस्वर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल, पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न बघा 21. निम्नलिखित में से पार्विक व्यंजन कौन सा है. तर पार्विक व्यंजन जो आहे त्याला आता कशावरून ओळखायचं, लक्षात ठेवा. म्हणजे जी आपण ह्या अक्षराचा उच्चार करताना जीभ जी आहे, जिभेच्या 2-3 भागातून म्हणजे खालच्या भागातून त्या ठिकाणी हिंदीमध्ये त्याला बगल म्हणतात. म्हणजे या ठिकाणी बगलातून त्या ठिकाणी आपल्या तोंडात ना, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जेव्हा ल म्हणतो तर लचं म्हणताना जिभेचा शेंडा जो आहे तो या ठिकाणी वर जाऊन टाळूला लागतो आणि त्यावेळा म्हणजे मूर्ध्याला लागतो ल, आहे की ल म्हणताना मूर्ध्याला त्या ठिकाणी आपल्या जिभेचा शेंडा लागतो आणि हवा जी आहे ती दोन्ही बाजूने निघून जाते. मग या ठिकाणी अशा प्रकारच्या वर्णाला काय म्हणतात, पार्विक व्यंजन असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी ल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. शुद्ध वर्तनीवाला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण वर्णमाला आणि शुद्ध वर्तन, शुद्ध लेखन हे घेतलेलं आहे. वर्णमाला, उच्चार आणि शुद्ध लेखन असा तिघाचा कॉम्बो घेतलेला आहे. चला 22 नंबरचा जो प्रश्न आहे, शुद्ध वर्तनीवाला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पर्याय क्रमांक सी उत्कर्ष हे या ठिकाणी एकदम शुद्ध त्याचा शब्द आहे. बाकीचे उत्कर्ष शब्द काही बरोबर नाही किंवा योग्य नाही. शुद्ध मात्र कोण आहे, पर्याय क्रमांक सी उत्कर्ष हा शब्द योग्य आहे. ओष्ठों की स्थिति के आधार पर उ ओ औ स्वरों को क्या कहा जाता है. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण उ म्हणतो, उ ओ म्हणतो, तेव्हा या ठिकाणी ओठाचा ओ तयार होतो, असा गोलाकार तयार होतो, म्हणजे वृत्तमुखी तयार होतो, म्हणजे गोल तयार होतो. ओठ असे गोल होतात. म्हणून त्याला पर्याय क्रमांक बी जो आहे वृत्तमुखी या वर्तुल स्वर बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. संस्कृत के जो शब्द बिना किसी परिवर्तन के हिंदी में प्रयुक्त होते हैं उनकी शुद्धता अशून्य रहती है, उन्हें क्या कहते हैं. आता हे हिंदीसाठी पण लागू होतं आणि मराठीसाठी सुद्धा लागू होतं. म्हणजे जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आलेत, हिंदीमध्ये असतील किंवा मराठीत असतील, त्यांच्यात काहीच बदल झाला नाही अर्थामध्ये, हे की नाही, किंवा ते शब्द काहीच बदल झाला त्याच्यामध्ये, काना, मात्रा, वेलांटी, उकार काहीच नाही बदललं, तर त्याला म्हणायचं तत्सम शब्द. आणि ज्याच्यात बदल होऊन येतो त्याला म्हणायचं तद्भव शब्द. तर तत्सम शब्द कुठं आहे, पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. निम्नलिखित में से महाप्राण और अघोष वर्ण कौन सा है. आता महाप्राण सुद्धा आहे, म्हणजे हचा त्याच्यामध्ये थोडा मिक्स असला, हचा त्या ठिकाणी आपल्याला कळतं की त्यामध्ये ह मिक्स झालेला आहे. मग आपल्याला महाप्राण पण शोधायचं आहे आणि अघोष वर्ण पण शोधायचं आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आता अघोष वर्ण जे असतात ते पहिलं आणि दुसरा जो अक्षर असतं त्या वर्गातलं वर्ण जो असतो तो अघोष वर्ण मानला जातो आणि तिसरा, चौथा, पाचवा मृदू मानला जातो, म्हणजे घोष मानला जातो. मग आपल्याला पहिला दुसरा पण पाहिजे आणि त्या ठिकाणी आणखी काय पाहिजे, तो महाप्राण पण पाहिजे. मग महाप्राण दुसरा आणि चौथा असतो. मग असा एकच शब्द यामध्ये आलेला आहे बघा, थ. बघा थ जर बघितलं तर थरा दुसऱ्या नंबरचा आहे आणि दुसरा नंबरचा हा काय असतो, तर हा त्याला हे मानलं जातं, काय मानलं जातं, महाप्राण मानलं जातं, कारण त्यामध्ये हचा छटा आपल्याला बघायला मिळते. आणि दुसरी गोष्ट हा काय आहे, तर अघोष वर्ण म्हणजे कठोर वर्ण पण आहे. म्हणून या ठिकाणी याचं पर्याय क्रमांक ए थ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 26वा. किस शब्द की वर्तनी शुद्ध आहे. अहल्या. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अहल्या जो आहे, जो वर शब्द दिलेला आहे आणि पर्याय सुद्धा दिलेला आहे तोच बरोबर आहे. अहिल्या शब्द त्याचा योग्य पर्याय नाही. लक्षात ठेवा, आपण अहिल्या म्हणू पण अहिल्या चुकीचं आहे. अहल्या पर्याय क्रमांक बी अहल्या हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा शब्द बघूया. निम्न में से कौन सा वर्ण दंत्य ध्वनी नाही आहे. दंत्य नाही आपल्याला विचारलं. मग तुम्ही जर बघितलं
ट ठ ड ढ हे जर बघितलं तर हे मूर्धन्य आहेत, आहे की नाही. मग या ठिकाणी ट हा दंत्य स्वर नाही किंवा दंत्य त्याचा उच्चार होत नाही, म्हणून हा ध्वनी जो आहे तो मूर्धन्य आहे. मग आपल्याला या ठिकाणी दंत्य नाही आहे असं विचारलंय, मग ट हे मूर्धन्य आहे, म्हणून ट पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, शुद्ध वर्तनी का चयन कीजिए. तदुपरांत, तदोपरांत, तत उपरांत, तदुपरांत. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा आणि पहिला मात्र त्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो, तदुपरांत, परंतु तदुपरांत होणार नाही, तदुपरांत आहे की नाही. तदुपरांत पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तद अधिक उपरांत ह्याची जर विभक्ती आपण जर फोड जर केली, विग्रह जर केला, तत अधिक उपरांत, तर तदुपरांत म्हणजे अ या ठिकाणी जर बघितला व्यंजन त आणि त्याच्यामध्ये उ आला, म्हणून तदुपरांत म्हणजे तचं रूपांतर यामध्ये द मध्ये होतं, म्हणून तदुपरांत असं होतं. म्हणून पर्याय क्रमांक ए तदुपरांत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा पुढचा प्रश्न 29वा, व्यंजनों के वर्गीकरण में ह वर्ण को किस विशेष नाम से जाना जाता है. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे काकल्य वर्ण आहे. आता काकल्य वर्ण का, जिसका उच्चारण कंठ के भीतर स्थित स्वर यंत्रमुखी, त्याला अली जिहा असं म्हटलं जातं आतमध्ये, आपल्या गळ्याच्या आतमध्ये, तर त्या ठिकाणी त्याला काकल्य ध्वनी म्हटलं जातं. मग तिथून जे उच्चार येतात त्याला काकल्य ध्वनी म्हणतात, म्हणून हचा उच्चार तिथून होतो, म्हणून हे काकल्य वर्ण आहे. पर्याय क्रमांक ए काकल्य वर्ण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढचा शेवटचा प्रश्न, निम्नलिखित में से सही वर्तनी, शुद्ध वर्तनीवाला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी पहिला तर होणार नाही बघा, पण तिसरा बी सी आणि डी या ठिकाणी जी विशा, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पहिली वेलांटी नंतर दुसरी वेलांटी पुन्हा पहिली वेलांटी. तर या ठिकाणी असा प्रकारे कुठं आलेला आहे, तर पर्याय क्रमांक बी जी विशा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे, शुद्ध शब्द आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 30 प्रश्न हिंदीचे आपण घेतलेले आहे. आशा करतो तुम्हाला आवडले असतील, समजले असतील, स्पष्टीकरण आवडलं असेल. नक्की यामधला एकतरी प्रश्न, एक किंवा दोन प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे. त्याकरता चांगल्या प्रकारेचा सराव करा. जर तासिक आवडले असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचे इथून मागचे आणि TET परीक्षा जी लांबलेली आहे ते येईपर्यंत सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि जे काही विद्यार्थी असतील, विद्यार्थी जर आपण असाल, व्हिडिओ बघत असाल, तर या ठिकाणी आपलं हिंदीचं व्याकरण असेल, मराठीचं व्याकरण असेल किंवा इतर गोष्टी असतील, सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ खूप उपयोगी होणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया लवकरच नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.